नमस्कार, लालबागची सिद्धी या युट्यूब चॅनल मध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तुम्हाला आपल्या हॉटेल्सचे व्हिडिओ खूपच आवडतात. अशा खूप कमेंट्स येतात की तुम्ही खूप छान छान हॉटेल्स दाखवता. तर याआधी मी लालबाग मधली प्रसिद्ध हॉटेल्स तुम्हाला दाखवली होती. तर म्हटलं चला लालबाग प्रमाणेच अजून एक ठिकाण मुंबईत खवय्यांसाठी खास आहे आणि ते म्हणजे दादर. दादर मध्ये खवय्यांसाठी खास मेजवानी असलेली अनेक हॉटेल्स आहेत. तर म्हटलं त्यातलीच खास प्रसिद्ध अशी 2 हॉटेल्स मी तुम्हाला आज दाखवते. चला. आता मी यांची खास पिठलं भाजी भाकरी ही थाळी मागवली आहे आणि इकडलं हे वैशिष्ट्य आहे. ही थाळी रेकमेंड केली मला माझ्या मैत्रिणीने, म्हटलं चला इकडे हे खाऊया. तर ह्यामध्ये नक्की काय काय आहे मी तुम्हाला दाखवते. ह्यामध्ये आहे हे पिठलं, वांग्याची भाजी, डांगर, लोणी, ठेचा आणि भाकऱ्या. 2 भाकऱ्या येतात, गरमागरम भाकऱ्या येतात. तर तुम्हाला जर टेस्ट करून दाखवते की नक्की कशी आहे. सुगंध तर खूप मस्त आहे. आपण आधी पिठला सोबत खाऊन बघूया. हम्म तुम्हाला सांगू, एखाद्या आपण गड किल्ल्यावर जातो तिथे कसं पिठलं मिळतं एकदम ऑथेंटिक चवीचं, तसं पिठलं मला लागतंय. म्हणजे काही त्याच्यामध्ये चॉप करण्यासाठी काही घातलं नाहीये. त्याची ओरिजिनल टेस्ट तशीच ठेवण्याचा प्रयत्न केलाय. खूप छान आहे. तर तुम्हाला दुसरं म्हणजे वांग्याच्या भाजी सोबत दाखवते. ती वांग्याची भाजी ना मला थोडी वेगळी दिसते. कारण आपली जी नेहमीच्या वाटणातली असते ना तशी नाहीये, लाल मिरचीच्या वाटणातली. आपण टेस्ट करूया. काहीतरी असं वेगळी टेस्ट आहे, थोडीशी गोडसर टेस्ट आहे. ब्राह्मणी पद्धतीची थोडीशी वाटते, तरी सुद्धा मध्ये मध्ये हे तिखट पण लागते. तर चव ओव्हरऑल खूप छान आहे. त्याच्यानंतर हे डांगर आहे, तर आपण त्याच्यासोबत टेस्ट करूया. मस्त आहे. म्हणजे डांगर खायला जनरली सर्वांनाच आवडतं, पण ह्याची चव अजून खूप छान आहे की ते असं परत परत तोंडी लावण्यासाठी खावंसं वाटेल. त्याच्यानंतर त्यांनी इथे आपल्याला दिलंय लोणी आणि ठेचा. तर तुम्हाला मी ठेचा खाऊन दाखवते कितपत तिखट आहे ते आपण बघूया. हम्म तिखट आहे, पण मध्येच त्याच्या शेंगदाणा अशी छान टेस्ट येते. म्हणजे खूपच त्या तिखटपणामुळे इतर गोष्टींची टेस्ट डिस्टर्ब झाली नाहीये. आणि त्यांनी सगळ्यात आवडतं माझं लोणी दिलंय. हम्म मस्त आहे. तर मी ही थाळी आता संपूर्ण संपवते. आता मी दुसरी डिश मागवली आणि ती म्हणजे मसाले भात. तर मसाले भात सोबत काय काय आलं मी तुम्हाला दाखवते. अशा 2 मुदी आल्या भाताच्या, पापड आहे, कुर्मा भाजी आहे आणि कढी आहे. दह्याची कढी आहे. तर तुम्हाला खाऊन दाखवते. मला ते चमच्याने भात वगैरे खाणं अजिबात आवडत नाही. आपण फॅन्सी काहीच करत नाही, आपण हातानेच खाणार. तर आपण भाताचा ह्याच्यात तोंडली वगैरे भाज्या पण छान घातल्या. तर आपण आता मस्त भातात तुम्हाला पाहिजे तर थोडीशी अशी भाजी मिक्स करू शकता. छान आहे. म्हणजे गावच्या लग्नाच्या पंक्तीत वगैरे आपल्याला खायला मिळतो ना, तसा मसाले भात आहे. अजिबात खूप गरम मसाल्याचा मारा वगैरे काही केला नाहीये. नॉर्मल छान एकदम असं सात्विक जेवण जेवायचं असेल ना तर हा असा मसाले भात एकदम परफेक्ट डिश आहे. तर तुम्हाला भाजीची जरा टेस्ट करून दाखवते. छान आहे भाजी. त्याच्यात शेंगदाण्याची टेस्ट येते. म्हणजे ही साधारण अशी ब्राह्मणी पद्धतीची आहे, गोडसर आहे, थोडीशी तिखट पण आहे आणि शेंगदाणं खोबरं वरून पेरलंय अशी टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये भाज्या आहेत, बटाटा, गाजर, अशा ज्या आपण कुर्मा भाजीत भाज्या घालतो त्या आहेत. त्यानंतर कढी टेस्ट करून दाखवते तुम्हाला. छान आहे. अजिबात खूप अशी आंबट वगैरे नाहीये, दही आंबट तर नाहीये. कढी एकदम परफेक्ट फोडणी कढीला पडलीये. मस्त आहे कढी.
तर इकडली अजून एक स्पेशल डिश ती म्हणजे पुरणपोळी आईस्क्रीम. मी पहिल्यांदा ऐकतेय की पुरणपोळी आईस्क्रीम पण असतं. तर त्यांनी इथे असे दोन आपल्याला स्कूप दिलेत आईस्क्रीमचे आणि इथे आहे पुरण. तर आपण त्याच्यावर हे पुरण असं घालूया आणि टेस्ट करूया पुरणपोळी आईस्क्रीम कसं आहे. मला वाटतं पुरणपोळीचे चंक्स पण आत आहेत. आपण खाऊन बघूया. हम्म, छान आहे, खूप मस्त आहे. या हॉटेलचा ॲम्बियन्स खरंच खूप सुंदर आहे. इथे अगदी मराठमोळ्या पद्धतीने सगळी सजावट करण्यात आली. या विठ्ठलाच्या मूर्तीला पाहून माझं मन भारावून गेलं. इथे अनेक जाती धर्माचे, वेगवेगळ्या प्रांताचे लोक जेवून गेलेत. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिफ्टची सुविधा आहे. त्यामुळे जर वृद्ध माणसांना तुम्ही आणत असाल, तर काहीच टेन्शन नाही. या हॉटेलचं लोकेशन सांगायचं झालं तर शिवसेना भवनच्या बरोबर समोर हे हॉटेल आहे. तर आता आपण आपल्या दादरच्या दुसऱ्या सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये आलो आणि ते हॉटेल म्हणजे मामा काणे. अगदी बघण्याचा प्रोग्राम असेल ना तर हे हॉटेल त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. चला आपण आतमध्ये जाऊया, नक्की ते खास काय मिळतं मी तुम्हाला दाखवते. या. पण मामा काणे या दादरमधल्या खूप खूप प्रसिद्ध हॉटेलमध्ये आलोय आणि खरं सांगू ना हे हॉटेल म्हणजे माझ्या अगदी लहानपणापासूनच्या पण आधीपासून इकडे आहे. माझ्या अगदी आजोबांपासून पण कदाचित असेल आणि इकडल्या ऑथेंटिकच्या सगळ्या डिश आहेत ना ती खाण्याची मजाच वेगळी आहे. तर आता मी इकडे मागवलंय ते म्हणजे थालीपीठ आणि पियुष. तर ह्यांची ही प्रसिद्ध डिश आहे. सगळेजण इथे ट्राय करतात, म्हटलं आपण पण ट्राय करूया. तर चला खायला सुरुवात करूया. थालीपीठ घेतलंय असं क्रंची म्हणजे खुसखुशीत थालीपीठ आहे, नरम वगैरे नाहीये. त्याच्यानंतर ही खोबऱ्याची चटणी आहे आणि ही लसणीची चटणी आहे. तर आपण टेस्ट करूया. हम्म, तुम्हाला सांगू थालीपीठला ना एक वेगळी अशी छान टेस्ट आहे. म्हणजे फक्त त्याच्यात आपल्याला धान्य धान्य असं लागत नाहीये, पण एक वेगळी अशी छान टेस्ट लागते. म्हणजे भारी आहे. ह्यांची मुळात रेसिपीज खूप छान आहे, त्यामुळे थालीपीठ लागताना पण खूप भारी लागतं. तर त्याच्यासोबत मी जोडीला पियुष सुद्धा मागवलेलं. पियुष आहे ना म्हणजे श्रीखंडाचा आपण पातळ फॉर्म म्हणू शकतो पियुषला. तर पियुष एकदम परफेक्ट असावं लागतं, म्हणजे जास्त आंबट नाही, खूप जास्त गोडीला पण नाही. तर आपण हे टेस्ट करूया की किती परफेक्ट आहे यांचं पियुष. वा, म्हणजे ह्याच्यामध्ये असं एकदम म्हणजे आंबट नाही आहे, जास्त गोड नाहीये, एकदम परफेक्ट प्रमाणात आहे. साईची टेस्ट लागते अशी साय अधून मधून, भारी एकदम. तिकडली दुसरी प्रसिद्ध डिश आता मी मागवली तो म्हणजे वडा. आपण खूप ठिकाणी वडा खातो, पण प्रत्येक ठिकाणच्या बटाटा वडाची टेस्ट ही वेगवेगळी असते. ही मला आतापर्यंत जाणवलंय. जरी खूप सगळ्या रेसिपी सेम असल्या ना, सगळे इन्ग्रेडियंट सेम असले तरी प्रत्येक इन्ग्रेडियंट घालण्याची पद्धत वेगळी असते. तर आपण आता इकडला वडा कसा आहे तो टेस्ट करूया. तो गरमागरम वडा आहे, मी तुम्हाला उघडून दाखवते. वा, एकदम वाफा येतात वड्यातून. आपण टेस्ट करूया. त्यांनी ही जी चटणी दिली आहे ह्याच्यासोबत, भारी आहे. रंग छान आहे चटणीचा, तिखट नाही आहे जास्त, छान आहे. आपण टेस्ट करूया. हम्म, खूप छान आहे वडा. कवर एकदम पातळ आहे वड्याचं आणि भाजीची टेस्ट पण छान आहे खूप. मला खूप आवडलं आणि चटणी तर मस्तच आहे. तर आता जसं आपण आधीच्या हॉटेलमध्ये पुरणपोळी आईस्क्रीम खाल्लं होतं, तसं ह्या हॉटेलमध्ये त्यांची स्पेशालिटी आहे ते म्हणजे उकडीच्या मोदकाचा आईस्क्रीम आणि मी हे पहिल्यांदाच ऐकलंय. तर मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीचं असं यांचं खूप छान पॅकेजिंग येतं आईस्क्रीमचं आणि आपण हे आता आईस्क्रीम उघडूया. तर असं हे मोदक आईस्क्रीम आलाय आणि आपण टेस्ट करूया कसं आहे. हम्म, छान आहे. मोदकाची टेस्ट लागते ह्याच्यामध्ये. सारण लागतंय मला, जे आपलं गुळ खोबऱ्याचं सारण असतं ना मोदकाच्या मोदकमध्ये, तर तसं लागतंय. आणि आईस्क्रीम ओव्हरऑल छान आहे. वन टाइम खाण्यासाठी बेटर ऑप्शन आहे. पण शेवटी मोदकाची टेस्ट ही मोदकाची टेस्टच असते. पण थंडगार मोदक खाल्ल्याचा थोडाफार अनुभव येतोय.
मामाकाने उपहारगृहाचं लोकेशन सांगायचं झालं तर दादर स्टेशनच्या अगदी समोर, दादर पश्चिमेच्या समोर हे हॉटेल आहे. तर आज मी तुम्हाला दादरमधली 2 प्रसिद्ध हॉटेल्स दाखवली, ती म्हणजे आस्वाद आणि मामा काणे. इथे खायला दूर-दूरहून लोकं येतात आणि खरंच इकडल्या दोन्ही हॉटेलची टेस्ट खूप छान आहे. तुम्ही तर दादरला नेहमी शॉपिंगसाठी येतच असाल, मग तेव्हा तुम्ही नक्की कोणत्या हॉटेलमध्ये जाता हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला अलिबागची सिद्धी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.